हॅलो एव्हरीवन, कसे आहात आणि सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर बऱ्याच महिला मला प्रश्न विचारतात की ताई आम्हाला घर बसल्या काम करायचंय, आम्हाला काहीतरी आयडिया द्या जेणेकरून आम्ही सुद्धा घर बसल्या काहीतरी काम करू शकू जसं की तुम्ही करताय। आता तुम्हा सर्वांना माहितीच आहे की मी छोटासा असा घर बसल्या व्यवसाय चालू केलेला आहे। आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हा व्यवसाय घर बसल्या कसा काय आहे, तर त्याचे सुद्धा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ब्लॉग मध्ये मी उत्तरं दिलेली आहेत आणि परत पुन्हा एकदा सांगते की तुम्ही मार्केटमध्ये सुरुवातीला ज्या वेळेला मार्केटिंग करता त्यावेळेला तुमच्या ऑर्डर थोड्या सेट होतात आणि त्यानंतर मग तुम्हाला घर बसल्याच त्या ऑर्डर येतात। तुम्हाला बाहेर जायची गरज पडत नाही त्यासाठी, कारण ते कॉलवरती तुम्हाला ऑर्डर देतात। आणि तुम्हाला तसंही जर नसेल करायचं, तुम्हाला मार्केट सोर्स जर अवेलेबल नसेल किंवा तुम्ही एखाद्या खेडेगावातून असाल पण तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, तर त्यासाठी एक ऑप्शन आहे की तुम्ही कंपनीला माल रिटर्न देऊ शकता। कंपनी सोबत ॲग्रीमेंट करायचं, कंपनी तुमचा माल परत घेते, जो तयार माल तुम्ही करताय तो परत घेते आणि त्यानंतर कच्चा माल जो आहे तो तुम्हाला प्रोव्हाइड करते। आता कच्चा माल प्रोव्हाइड करते म्हणजे फ्री मध्ये करते का? नाही, तसं नाहीये। म्हणजे तुम्ही बाहेरून इकडून तिकडून माल घेणार, रॉ मटेरियल घेणार, इकडे तिकडे शोधणार, त्यापेक्षा कंपनी स्वतःच तुम्हाला तो प्रोव्हाइड करते। म्हणजे त्यांच्याकडूनच तुम्ही तो विकत घेऊ शकता। त्याला बायबॅक फॅसिलिटी म्हणतात। म्हणजे तुम्ही त्यांच्याकडनं बाय करायचं, विकत घ्यायचं आणि त्यांना परत तयार झालेला माल परत द्यायचा आहे। तर बऱ्यापैकी महिलांना असा प्रश्न पडतो की खरंच ते विकत घेणार का आणि नाही घेतलं तर त्या गोष्टी तुम्ही तेव्हाच क्लॅरिटी करून घ्यायची त्या गोष्टींची की आमचा माल तयार झालेला तुम्ही किती दिवस विकत घेणार, सगळ्या गोष्टीचं निरासन म्हणजे शंकाचं निरसन करून घ्यायचं की आमच्याकडनं तुम्ही माल किती दिवस विकत घेणार, त्यानंतर तो कुठल्या दराने घेणार, आम्हाला प्रॉफिट मार्जिन किती आहे, ह्या सगळ्या गोष्टीची जी उत्तरं आहेत ती तुम्हाला तिथं गेल्यावर समोरासमोर मिळतातच। कसं आहे, सुरुवातीला सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या बऱ्या असतात। तर अशा प्रकारे बघा, पेपर प्लेट झालं किंवा ड्रोन झालं, ह्या सर्व जे व्हिडिओज आहेत ते माझ्या चॅनलवरती मी देतच असते आणि प्रत्येक गोष्टीची तुम्हाला माहिती देत असते। इव्हन तुम्हाला जर बाहेर मार्केटिंग करायची असेल तर बाहेर मार्केटिंग करताना तुम्ही कुठल्या कुठल्या अडचणींना सामोरे जाता किंवा कुठल्या कुठल्या प्रश्नांचं तुम्हाला तोंड द्यावं लागतं ते सुद्धा मी माझ्या ब्लॉगिंग मध्ये सांगत असते। पेपर कुठला वापरायचा, त्यानंतर पॅकिंग कितीची करायची, रेट काय असतो, मार्केट रेट काय असतो, त्यानंतर मार्केटमध्ये मार्केटिंग कशी करायची, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती मी माझ्या प्रत्येक ब्लॉग मध्ये देत असते। लाईव्ह असतात, आपल्या लाईव्ह वरती सुद्धा डेली मी माहिती देतच असते। लाईव्ह डेली असतात आपल्या, त्यामुळे चॅनल वरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। कारण लाईव्ह वरती काय असतं की मी पूर्ण तुम्हाला लाईव्ह काम माझं जे चालू असतं ते दिसतं तुम्हाला। आता बरेच जण लाईव्हला यायला लागलेत आणि बऱ्यापैकी त्यांना सुद्धा मशीन घ्यायची आहेत। तर बऱ्याच महिलांनी म्हणजे माझ्या व्हिडिओ थ्रू एक 9 ते 10 महिलांनी मशीन घेतलेली आहे आणि त्यांचा व्यवसाय छान चालू आहे, त्या व्यवस्थित करतायत। तर ह्या प्रकारे बघा, मी आता जी प्लेट बनवतेय ना, ही छोटी प्लेट आहे। म्हणजे प्लेटचे कसे नंबर्स असतात आणि ड्रोनचे इंचानुसार असतात। ड्रोन पत्रवाळी सुद्धा इंचानुसार असतात। पत्रवाळी 14 इंच, 12 इंच, प्लेट 1 2 3 4 5 6 अशा नंबरचे असतात। त्यानंतर ड्रोन 4 ते 8 इंचापर्यंत असतं। तर तुम्हाला ही सर्व डीप माहिती आपल्या ब्लॉग मध्ये मिळणारच आहे। पॅकिंग वगैरे कशी करायची, पॅकिंग पेपर कसा किलो मिळतो, श्रिंकिंग पेपर म्हणतात त्याला, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला सर्व आपल्या चॅनल वरती मिळणार आहे। लाईव्ह वरती काय होतं की सगळं लाईव्ह दिसतं, त्यानंतर सगळं त्यांना किती मी हे करते, वर्क किती करते, प्रोडक्शन कसं निघतं, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती लाईव्ह वरती मिळते। तर अशा प्रकारे छोटासा हा घर बसल्या व्यवसाय आहे आणि याला मार्केटमध्ये डिमांड सुद्धा आहे। तुम्हालाही माहिती आहे की मार्केटमध्ये याला खूप डिमांड आहे सध्या, कारण की वडापाव वगैरे, पाणीपुरी ह्या सगळ्या गोष्टी कायमस्वरूपी आहेत, त्या काही बंद होणाऱ्या नाहीयेत। खाण्याचे व्यवसाय उलट वाढत चाललेत आणि डिस्पोजेबलला मागणी जास्त येते आता सध्याच्या काळात। तरी सुरुवातीला ह्या मशिनी कुठे बघायला पण मिळत नव्हत्या, पण आता तुम्ही पाहू शकता की प्रत्येक ठिकाणी ह्या मशिनी आहेत। बऱ्याच गृहिणींनी हा गृह उद्योग, लघु उद्योग चालू केलेला आहे आणि त्यामार्फत त्या छान पैसे देखील कमवतायत, छान व्यवस्थितपणे त्यांचा व्यवसाय चालू आहे। माझ्याही कॉन्टॅक्ट मध्ये बऱ्याच महिला आहेत, त्यांचे 2-2, 3-3 वर्ष झाले हा व्यवसाय चालू आहे। मी पण त्यांच्याकडनं काहीतरी शिकते, कारण की मला पण बऱ्यापैकी आयडिया नाहीये। त्या मला बऱ्यापैकी माहिती देतात, असं नाही तसं करायचं, ह्या रेटने विकायचं, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती त्या मला देतात। आणि मी ज्या वेळेला माझ्याकडे पत्रवाळी वगैरे नसते तर मी बाहेरून मागवते त्यांच्याकडनं आणि समोर कस्टमरला देते, कारण की प्रत्येक प्रोडक्ट आपण बनवतो तसं नाही ना, कुठले कुठले प्रोडक्ट आपल्याकडे पण नसतात।
आता काय होतं की बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की याला लाईट बिल किती येतं, त्यानंतर मग तुम्ही जे पॅकिंग वगैरे करता ते मार्केटमध्ये कितीला विकता, काय विकता, ह्या सगळ्या गोष्टीचे जे प्रश्न आहेत ते कमेंट्समध्ये असतात किंवा फोनवरती असतात. फोनवरती मी इतका वेळ नाही देऊ शकत. फोन एक जणांचा नाहीये, बऱ्याच जणांचे फोन येतात. त्यामुळे फोनवरती इतका वेळ मी नाही देऊ शकत. तुम्ही ब्लॉग बघा, लाईव्ह जॉइन करा. फोनवरती थोडीफार जी काही डिटेल्स असेल रेटबद्दल, प्राइसबद्दल, मशिनीच्या प्राइसबद्दल ते डिटेल्स मी देते. बाकी सगळं तुम्ही लाईव्ह वरती डिस्कस करू शकता. जर प्रत्येकाला मी अर्धा-अर्धा तास देत गेले तर माझा पूर्ण वेळ त्यातच जाईल. मी बाकीची कामं केव्हा करायची? आणि बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की ताई तुम्ही कॉल अटेंड करत नाही. आता कॉल मला एक येत नाही आणि सगळे येणारे कॉल हे कामाचेच असतात असं नाही. नंबर शेअर केला म्हटल्यावरती बिनकामाची जे रिकामटेकडे लोक आहेत ना ते सुद्धा फोन करत राहतात. अशा लोकांना सुद्धा अटेंड म्हणजे त्यावेळेला फोन उचलावाच लागतो, कारण की तो कामाचाच आहे असं कळत नाही ना. तर तो कॉल सुद्धा अटेंड करावा लागतो. अशा प्रकारे मी माझं घर वगैरे सांभाळून, घरातली कामं वगैरे करून, रिकाम्या वेळेमध्ये सगळं घरातलं आवरून वगैरे रिकाम्या वेळेत माझा जो आपला रिकामा वेळच असतो 12 ते 5 पर्यंत हा आपला मोकळा वेळ असतो. ह्या वेळामध्ये तुम्ही बऱ्यापैकी प्रोडक्शन काढून 15 ते 20 हजार रुपये सहज कमवू शकता आणि हा माझा अनुभव आहे. आता जो कंपनीवाले आहेत ना ते काय करतात, फक्त मार्केटिंग करतात त्यांच्या प्रोडक्टचं म्हणजे मशिनरीचं वगैरे, पण त्यावरती एवढा कोणी विश्वास ठेवत नाही. मला हे माहिती आहे, कारण काम करताना बघून जो अनुभव व्यक्ती आहे त्याचं काम करताना बघून बऱ्याच जणांना, आता माझ्या घरी बरेचसे जण येऊन गेलेत आणि त्यांना मी बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे. त्यानंतर मशीन चालवून दाखवलेली आहे, प्रोडक्शन तयार कसं करायचं, काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती दिलेली आहे. तर इथे बघा, बऱ्यापैकी माझी ऑर्डर आता पूर्ण झालेली आहे. श्रिंकिंग केली, तयार केले, प्लेट तयार केल्या, त्यानंतर त्याची पॅकिंग केली, श्रिंकिंग केली आणि ही ऑर्डर आता द्यायची आहे. छोट्याशा किरकोळ किरकोळ ऑर्डर जरी घेतल्यात ना तुम्ही, तरी पण तुम्हाला बऱ्यापैकी म्हणजे सॅलरी म्हणजे काय जे काही प्रॉफिट असतं ते मिळतं महिन्याला. डेलीच्या तुमच्या 2-3 जरी ऑर्डर असल्या ना किरकोळ, आणि आता मशीन सुद्धा मी ही चेंज करणार आहे. दुसरी मशीन घेणार आहे थोडा पाऊस वगैरे उघडला की, कारण डबल डायचं मशीन जे आहे ते घ्यायचं आहे. त्यावरती थोडं स्पीडने प्रोडक्शन निघतं. पावसामुळे जरा सगळं काही शांत आहे, थोडा स्लॅक असणारच आहे. सगळाच काळ सारखा नसतो, थोडाफार मंदावतो, कारण की बिझनेस आहे. बिझनेसमध्ये चढ उतार होत राहतो. तर बाकी डिशला वगैरे तर कंटिन्युअसली मागणी आहे. फक्त पत्रावळी आणि द्रोण यासाठी थोडासा स्लॅक आहे, कारण की द्रोणचे काय होते की जे पाणीपुरीचे गाड्या आहेत ना ते बाहेर रस्त्यावरती लागतात आणि मग पावसामुळे त्यांना नाही येतात आणि आपण सुद्धा पावसामुळे बाहेर पडतच नाही, शक्यता घरातच थांबतो. त्यामुळे थोडा जो काही काळ असतो तेवढा एखादा महिना वगैरे, त्यावेळेला कसं असतं पाऊस असतो तर तेव्हा थोडंसं पाणीपुरीचं वगैरे द्रोणला थोडी मागणी कमी असते. बाकी डिशला वगैरे चालूच असते, कारण की समोसे, वडापाव हे 12ही महिने चालूच असतात. याला मागणी आहेच. हा काही बंद होणारा किंवा सिजनेबल व्यवसाय नाहीये. त्यामुळे अशा किरकोळ ऑर्डर घेऊन तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये हा छोटासा गृह उद्योग, लघु उद्योग चालू करू शकता. सिंगल पेज मशीन आहे, मशीनला जागा सुद्धा जास्त लागत नाही आणि जे मी आता नवीन मशीन घेईल ते तुम्हाला दिसणारच आहे व्हिडिओमध्ये. त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला सर्व गोष्टीची माहिती, डिटेल्स, लाईव्ह सगळ्या गोष्टीवरती तुम्हाला सर्व गोष्टीची माहिती मिळत राहणार आहे. आणि मी कसं प्रोडक्शन तयार करते, छोटे छोटे ऑर्डर कशा घेते, त्यानंतर पेपर कुठला यूज करते, पॅकिंग कितीचं करते, रेट काय असतो, ह्या सगळ्या गोष्टीचे डिटेल्स पण मी तुम्हाला लाईव्ह वरती वगैरे देत असते किंवा व्हिडिओमध्ये व्लॉगिंग मध्ये अपडेट देत असते. तर त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. घरबसल्या काम आहे असं समजू नका की रोज तुम्हाला पिशवी घेऊन बाहेर पडावं लागणार आहे, तसं काही नाही. एकदा तुम्हाला त्या लोकांनी त्यांना जर जागेवरती त्यांचा माल मिळत असेल तर ते बाहेर कशाला जातील ना, हा विचार पण करायला पाहिजे. आता लोक म्हणतात की त्यांच्या ऑर्डर सेट असतात, असं काही नाही. प्रत्येक त्यांच्या ऑर्डर सेट झाल्या म्हणजे तुमच्या काय होणार नाही का? आणि ज्या वेळेला तुम्ही घराबाहेर भाजी बिजीसाठी पडता त्यावेळेला मार्केटिंग करायचं. चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद सर्वांना. थँक्यू सो मच.